Inhale deeply. Exhale completely. Inhale deeply. Exhale completely. Breathe normally. Slowly open your eyes. डोळे उघडा. हरिओम. ओके. तर आपण तिसऱ्या अध्यायात आहोत आणि कर्म योग ह्या विषयावर श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतायत. कारण अर्जुन कृष्णालाच म्हणत होता, काय कळत नाहीये मला, तू काय एक्झॅक्टली सांगतोयस, कन्फ्युजन आहे, असं तसं आपण काल पाहिलं. आणि त्याच्यानंतर कर्म किती स्वाभाविक आहे, इट इज व्हेरी नॅचरल की आपण कर्म करायला आपण जातो नेहमी, कारण आपण कर्म करण्याशिवाय आपण एकही क्षण राहू शकत नाही, असं कृष्ण म्हणतात. तर ते सगळं काल त्यांनी डिस्क्राईब केलं. आणि आज तुम्ही बघाल की स्वधर्माविषयी खूप खूप चर्चा होते. ऑब्व्हियसली हा आपण शब्द ऐकला असेल, पण ह्या शब्दाबद्दल जर आपल्याला आधीच कुणी जर सांगितलं असतं तर आपल्याला किती बरं वाटलं असतं, असं वाटतं कधी कधी. पण जेव्हाही आपल्याला कळतं त्या क्षणापासून आपली प्रगती सुरू होते. मग आपली प्रगती आधी का नाही झाली ह्याच्याबद्दल रडत बसण्यापेक्षा आता प्रगती होते ह्याचा आनंद घेतला पाहिजे, नाही का? नाहीतर काही नाही झालं याच्यावरच फोकस करत असतो माणूस. बघूया आपण. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. Okay. Just want to make sure it's visible. Okay. So कालच्या थोड्या वेळा बोलतो. स्वधर्मो जो बापा तोची नित्य यज्ञ जाणापा, म्हणोनी वर्तता पापा संचारू नाही. हा निज धर्मो जै सांडे कुकर्मी रती घडे, तैची बंधू पडे संसारिकू. हा सधर्मू बापा नित्य यज्ञ जाणापा, हा जो स्वधर्म आहे तो नित्य यज्ञ असं जाण. आणि ज्याचा स्वधर्म जो सोडतो, निजधर्म जो सोडतो,
तो कुकर्मात रती करतो, तो कुकर्मात गुंततो, एन्जॉय करतो आणि मग तो बंधनात पडतो या संसाराच्या, असं म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञयाजन, जो करी तया बंधनम काहीच नाही. जो स्वधर्म अनुष्ठान, जो अखंड यज्ञयाजन, जो स्वधर्म आपला पाळतो, ते अखंड यज्ञ केल्यासारखा आहे आणि त्याला काहीच बंधन पडत नाही. हा लोको कर्मे बांधिला, जो परतंत्रा भूत झाला, तो नित्य यज्ञाते चुकला म्हणोनिया. आणि जे बंधनात पडतात ते आणि बंधनात पडतात म्हणजे काय? परतंत्र म्हणजे ते डिपेंडेंट होतात. बंधनात पडतात म्हणजे डिपेंडेंट होतात. एक एक शब्द विचार करण्यासारखा. परतंत्र, स्वतंत्र. आणि स्वतंत्र म्हणजे मनाला येईल तसं वागणं म्हणजे स्वतंत्र नाही. आपल्या इच्छेप्रमाणे मनाच्या बंधनात न राहणं म्हणजे स्वतंत्रता. तर मन थोडं असं, मनाला काय हवंय मिळालं नाही की झालं, त्याला परतंत्रता मनाची. स्वावलंबता नसते. स्वावलंबना कुठे आहे मग? स्वतंत्रता कुठे आहे? म्हणजे बंधन आणि स्वतंत्रता, दीज आर व्हेरी रिलेटेड. आता येचे विषयी पार्था, तुझ सांगेन एक मी कथा, जय सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेनी केली. पार्था, अर्जुना, आता ऐक, एक गोष्ट सांगतो मी. ही जी सृष्टी जी बनवली ब्रह्मदेवानी, त्याच्याबद्दल सांगतो. ते तै नित्यया तै नित्ययाग सहिते सृजिले भूते समस्ते परिमेणतीचे तिये यज्ञाते सूक्ष्म म्हणून. ते वेळी प्रजीविनविली ब्रह्मा, देवा काय आश्रयो येथाम्हा, तव म्हणे तो कमळ जन्मा भूत प्रांती. तव म्हणे तो कमळ जन्मा भूतान प्रती, तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्मूची विहिला असे, या ते उपासा मग आपैसे काम पुरती. तुम्ही व्रते नियमून करावे, शरीराते न पिडावे, दुरिकेही न वचावे तीर्थासी गा. बघा, ज्ञानेश्वरी उच्च ग्रंथ आहे आणि प्रत्येक गोष्ट कुणीही सांगताना ते एका कॉन्टेक्स्ट मध्ये असतं. नुसता हा आता जो आपण आपल्या कन्व्हिनियन्स प्रमाणे काही वापरायचं नाही, सगळं ओव्हरऑल कॉन्टेक्स्ट मध्ये बघायचं. आता ते सांगतात की कृष्ण म्हणतात, मी तुम्हाला एक सांगतो स्टोरी. ब्रह्मदेवानी जेव्हा सृष्टी ही केली ना, तेव्हा त्याने काय काय झालं ते सांगतो. ओके. आणि ही सृजता, ही जी प्रकृती, हे जे जग सृजन केलं, हे क्रिएट केलं, ते त्याने नित्य यज्ञातून केलं. यज्ञ म्हणजे त्याला 2 ऍस्पेक्ट. यज्ञ म्हणजे आपल्याला काय माहिती आहे, हा चला आपल्याला होम हवन करायचा आहे, यज्ञ करायचा आहे. यज्ञ म्हणजे ऑल्सो सॅक्रिफाईस. एक मेजर ऍस्पेक्ट आहे यज्ञाचा. काय असतो? एक वेळ, एक काळ ठरवून आपण वेगवेगळी द्रव्य घेतो आणि ती अग्नीला वाहतो, म्हणजे देतो ना. आणि ह्याच्यामुळे बरेचशी लोक पण येतात आणि त्यांच्याशी पण संबंध येतो आणि सगळे मिळून कधी कधी यज्ञ करतात. पूर्वी अशी प्रथा होती. म्हणजे एक
वाहायचंय, स्वाहा करतो ना, अग्नीला स्वाहा करतो. त्यामुळे हा एक यज्ञ आहे आणि आपण जे अन्न करतो ते पण जठराग्नीमध्ये स्वाहा करतो. ते सगळं यज्ञ गुंफलंय मी हे करताना. दिस हॅज बीन द बेसिक फॅब्रिक ऑफ क्रिएशन असं कृष्ण म्हणतात. यज्ञ ऑर सॅक्रिफाइस इज द बेसिक फॅब्रिक ऑफ क्रिएशन. सूक्ष्म म्हणून इट इज सटल. ते वेळी प्रजा विनविली ब्रह्मा. ओके. त्यावेळी प्रजेने जी होती त्यांनी विचारलं आम्ही कसं जगायचं, कसं कळणार आम्हाला, काय डिरेक्शन. तर ते म्हणाले की तुम्ही वर्णविशेष म्हणजे आम्हीचा स्वधर्मूची विहिला पाहिजे. जो वर्णविशेष आहे, वर्ण म्हणजे काय, वर्ण म्हणजे कास्ट नाही. वर्ण म्हणजे जो तुमचा गुणधर्म असतो ना शरीराचा, त्याप्रमाणे काम करणं म्हणजे वर्ण जसं आहे तसं काम करणं. त्याला खूप वाचन करायची आणि विचार करायची इच्छा आहे. त्याची टेंडन्सी ते ब्राह्मण टेंडन्सी आपण म्हणू शकतो. ज्याला आहे की नाही मला पॉवर पाहिजे, मला हे करायचं आणि मला लोकांची सेवा करायची असं हे करून. दॅट इज क्षत्रिय. ज्यांना बिझनेस करण्याची इच्छा जाऊन चांगले पैसे कमवायचे ते वैश्य. आणि जे आळशी आहेत त्यांना काही करायचंच नाहीये, तो वर्ण शूद्र. कास्ट नाहीये. किती जण जे जातीने आले असतील ब्राह्मण जातीच्या घरात आपण ज्याप्रमाणे आहे आज, पण जर काम काय करत नाही नुसते आळशी बसलेत ते शूद्र आहेत. मतीने, गुणांनी. हे खूप महत्वाचं आहे. वर्णविशेषाविषयी म्हणजे आणि मग हा जो स्वधर्म आहे ना तो पाळला पाहिजे तुमच्या वर्णाप्रमाणे म्हणजे बेसिकली तुमच्या गुणांप्रमाणे. आता काय करतात मुलांची 10वीची परीक्षा झाली की काय म्हणतात ते एक काही सेंटर असतं तिथे त्यांची ऍप्टिट्यूड काय आहे. ऍप्टिट्यूड म्हणजे त्यांच्या टेंडन्सीज. त्याप्रमाणे तुम्ही कॉमर्स घ्या, तुम्ही आर्ट्स घ्या, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. दॅट इज बिकॉज ऑफ द गुणास. सो त्याच्याविषयी चर्चा चालली आहे. सांगतो की ज्या गुण आहेत तुमचे वर्णविशेष त्याप्रमाणे तुमचा स्वधर्म तुम्ही विहित केला तेवढंच पुरे, मग तुमचं काम होईल. तुम्ही व्रते नियमो न करावे, उपास वगैरे काय करू नका. शरीराते न पिडावे, उगीच शरीराला पीडा. दुरी केही न वचावे, तीर्थासी गा, उगीच तीर्थयात्रा इथे ती काही गरज नाही, फक्त स्वधर्म करा. योगादिके साधने साकांक्ष आराधने, मंत्रयंत्र विधाने झणी करा. देवता तरा न भजावे, हे सर्वथा काही न करावे. तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे अनायसे. ह्या देवाची पूजा करा, त्या देवाची पूजा करा. अरे इकडे ह्या देवाला सोमवारी ना मी शंकराला विसरलो. हो. मंगळवारी गणपती, गुरुवारी गुरु, शुक्रवारी म्हणजे देवी. शुक्रवारी नाही, शिवाचा टाइम नाही त्या दिवशी. मी आता इथे हा जर शब्द वाचला, देवांतरा न भजावे, आपण असं सांगू शकतो अरे ज्ञानेश्वरांनी सांगितलंय देवांतरा न भजावे, हे सर्वथा काही न करावे. ह्याला कुबुद्धी म्हणतात किंवा कुतर्क म्हणतात. अरे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं हे काय करायचं नाही. तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे अनायसे, एफर्टलेसली, एक्सक्यूज मी, एफर्टलेसली तुम्ही स्वधर्म करा हे सांगतात ज्ञानेश्वर महाराज. ग्रेट डिवोटी. आता आपण बघितलं गणेशाचं कसं वर्णन केलं, सरस्वतीचं वर्णन कसं केलं, गुरूंचं वर्णन कसं केलं. तर ते ऑब्व्हियसली म्हणत नाहीत की तुम्ही हे करू नका, पण स्वधर्माचं महत्व इथे महती सांगतात.
म्हणजे आपण काय करतो, स्वधर्म नाही करत. स्वधर्म असेल काय आपला? स्वधर्म असेल की आपल्यावर जे अवलंबून आहेत त्यांची काळजी घेणं. पण ते सोडून आपण म्हणतो, "नाही, नाही, पण मला तिकडे तीर्थाला जायलाच पाहिजे." नाही, मग ते चूक आहे. लहान बाळ आहे, त्याच्याकडे लक्ष देणं आपला स्वधर्म आहे. फॉर एक्झाम्पल, एक उदाहरण दिलं. "तरी साधु रणची देखिजे, येरवी निर्धारिता नेणिजे." सॉरी, चुकलो. "तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे अनायसे, अहेतुके चित्ते अनुष्ठापा ययाते पतिव्रता पतिते जिया परी." अहेतुक चित्त ठेवायचं, विदाऊट एक्स्पेक्टेशन कार्य करायचं आणि अनुष्ठा व्यवस्थित पाळायची अनुष्ठानं. जशी पत्नी एक पतिव्रता असते, जी एकदम फोकस्ड असते तसं. "तैसा स्वधर्म रूप मखू, हाची सेव्यू तुम्ही ऐकू ऐसे सत्य लोकनायकू म्हणता झाला. देखा स्वधर्माते भजाल, तरी कामधेनू हा होईल, मग प्रजा हो न संडील तुमते सदा." हे तुम्ही कामधेनू व्हाल आणि तुम्हाला हवं ते मिळेल. ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द आहेत. "जे येणे करुणी समजता, परितोषू होईल देवता, मग ते तुम्हा इप्सिता अर्था ते देती. या स्वधर्म पूजा पूजिता, देवता गणा समजता, योगक्षमो निश्चिता करीत तुमचा." तुम्ही जर स्वधर्म पूजलात ना, तर तुमचं योग आणि क्षेम, म्हणजे तुम्हाला जे लागतं ते. आपण आयुष्यात 2च गोष्टी करतो. आपण गोष्टी प्राप्त करतो आणि प्राप्त झालेल्या गोष्टींची आपण काळजी घेतो, कारण त्यांचा नाश होऊ नये म्हणून. योगक्षेम म्हणजे काहीतरी मिळावं आणि त्याचं पालन करावं, आपल्याला ते पुरेल म्हणून. हे काळजी घेतात देवता जे आहेत आजूबाजूला, ते आपली काळजी घेतात जर तुम्ही स्वधर्म केलात. ते म्हणत नाही, "अरे, तू स्वधर्म करतो, पण तू मला आज नाही, सोमवारी काय नमस्कार नाही केला." नाही. "तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, ऐसे परस्परे घडेल प्रीती जेथे. जेथ तेथ तुम्ही जे करू म्हणाल, ते आपैसे सिद्धी जाईल, वांछती ही पुरेल मानसीचे." म्हणजे जेव्हा आपण प्रीती करतो ना, आता हे जे देवदेवता आपण आहेत, जे तेव्हा तुम्ही स्वधर्म कराल, त्या स्वधर्मामध्येच परस्पर, म्हणजे आता आपल्याला कुणी जर मदत केली, तर आपला एक स्वधर्म आहे, की आपण त्याला मदत पुन्हा केली पाहिजे. ही सृष्टी तशी आहे. आता आपल्याला जर झाडं देतायत, तर त्यांची काळजी घेणं आपलं काम आहे. नुसतं खायचे आंबे आणि मग कापून टाकायचं ते झाड. माणसासारखा इतका स्वार्थी नाहीये प्राणी जगात. तर जेव्हा आपण देवावर प्रीती करतो ना, देव पण आपल्यावर प्रीती करतो, परस्पर. आणि जेव्हा अशी कारण आपल्याला आपोआप आता जर आपल्याला सूर्य किती आपलं जीवन आहे अवलंबून आहे त्याच्यावर. आपण प्रीती करतो का सूर्यावर? नाही. गरम होतंय. कधी येणार तर कधी जाणार सूर्य? पण नावं ठेवतो फक्त. त्रास होतो काही चुकीचं नाहीये. पण त्याच्यामुळे आपण जगतोय आज. प्रत्येक गोष्टीमुळे आपलं जगणं आपल्यावर अवलंबूनच नाहीये. सगळ्या बाकीच्या एलिमेंट्सवर अवलंबून आहे. आपण करतो का नमस्कार त्यांना? करतो का थँक्स? जर तसं केलं ना आपण थँक्स, तर ऑटोमॅटिकली दे लव्ह यू. देयर इज नो डाउट. म्हणून काय म्हणतायत
ऐसे परस्परे घडेल प्रीती जेथ. परस्परे प्रीती. वन साइडेड लव्ह इज नेव्हर गुड, राईट? तुम्ही तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते पैसे सिद्धी जाईल. म्हणजे तुमची इच्छा होईल की हे करायचं ते सिद्धीला जाईल. वांछित ही पुरेल मानसीचे मनात येतं ते होतं. वाचा सिद्धी पावाल आज्ञापक होवाल म्हणिये तुमते मागतील महारिद्धी. वाचा सिद्धी येते आणि तुम्ही मागाल ते होतं. जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर वोळगे फळभार लावण्येसी. जसं वसंतात ऋतुपती वसंत तो आला की सगळे लगेच फ्लावर्स, फळ, ग्रीन लीव्ह सगळे लगेच तयार होतात. ओ यार वसंत आलाय. सो अमेझिंग. तैसे सर्व सुखे सहित दैवीच मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी. ऐसे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनार्थ. जरी स्वधर्मैके निरत वर्ताल बापा. जर तुम्ही स्वधर्म केलात ना सर्व सुखांसहित तुम्हाला सगळं भोगू शकाल तुम्ही स्वधर्म पाळलात तर. एवढी महती आहे त्याची. का जालिया सकल संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा. लुब्ध होऊनिया स्वादा विषयांचिया. तिही यज्ञ भाविकी सुरी जे हे संपत्ती दिधली पुरी. तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो. अग्निमुखी हवन न करील देवता पूजन. प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे. विमुख होईल गुरुभक्ती आदर न करील अतिथी. संतोषने दिल ज्ञाती आपुलिया. पण एखाद्याने स्वधर्म करून खूप संपत्ती वगैरे मिळाली त्याला आणि तो इंद्रियांमध्ये इंडल्ज झाला तर हे सगळं जे त्याने प्राप्त केलं होतं ते राहणार नाही त्याच्याकडे. आणि जो हे सगळं मिळालंय तरी पण त्याने जर सॅक्रिफाईस केलं नाही, दान धर्म केला नाही, हे माझ्यासाठी सवय सगळं म्हणून त्याने फक्त अनुभव करायला लागला तर त्याला गुरुभक्ती पण त्याला मिळणार नाही कधी. गुरुभक्तीचं त्याला महत्व कळणार नाही. आणि अशा व्यक्ती अतिथींना नाही करत, त्यांचा सत्कार नाही करत, त्याच्याकडे संतोष नसेल कधी. वोंट बी हॅपी, कंटेंटमेंट नसेल. ऐसा स्वधर्म क्रिया रहितू आथिलेपणे प्रमत्तू केवळ भोग आसक्तू होईल जो. फक्त भोग आसक्त. तया मग आपोव आपावे थोरू आहे. जेणे ते हातीचे सकळ जाये. देकाही प्राप्तही न लोहे भोग भोगू. जैसे गतायुषु यशी शरीरी चैतन्य वासू न करी. का निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी. ती व्यक्ती अशी असते की जसं काय चैतन्य नसेल, लाईफ नसेल एखाद्या शरीरात तसं, आणि लक्ष्मी पण नाही राहत त्याच्याकडे. तैसा स्वधर्मो जरी लोपला. जर स्वधर्म लोपला तर, जर गेला तर, तो आचरण गेलं तर, तरी सर्व सुखांचा थारा मोडिला. जैसा दीपाचवे हरपला प्रकाशू जाय. बापरे, हे कोणी आपल्याला लहानपणी सांगितलं तर आपण पहिले स्वधर्मच शोधला असता. तैसी निजवृत्ती जेथ सांडे
तेच स्वतंत्र ते वस्ती न घडे, आईका प्रजा हो हे पुढे वीरची म्हणे. म्हणून स्वधर्म जो सांडील, तया ते काळू दंडील. चोरू म्हणून हरील सर्वस्व तयाचे, मग सकळ दोष भवते. गिवसवनी घेती तया ते, रात्री समयी स्मशानाथे भूते जैशी. निजवृत्ती म्हणजे जो स्वधर्म आहे, एफर्टलेस असतो स्वधर्म, ती जर सांडली तर स्वतंत्रता जाते आणि त्याला खूप दंड भेटतो. दंड म्हणजे त्याला काय काय त्रास होत राहतात. काळू दंडी, चोरू म्हणी हरील सर्वस्व तयाचे. आणि जसं चोर नेतो सगळं, तसं त्याचं जाईल जर स्वधर्म त्याने पाळला नाही. तैसे त्रिभुवनाची दुःखे आणि नाना विधे पातके, दैन्य जात तितुके तेथीच वसे. ऐसे होयत तया उन्मता, मग न सुटे बापा रुदता. कल्पांत ही सर्वथा प्राणीगण हो, म्हणून निजवृत्ती हे न संडावी. इंद्रिये बरळो नेदावी, ऐसे प्रजाते शिकवी चतुरानन. चतुर आनन, आनन म्हणजे चेहरा, फेस. गजानन, गज म्हणजे हत्ती, आनन म्हणजे फेस, गजानन गणपती. चतुर आनन फेस इज ब्रह्मा. तर असं सांगतात ब्रह्मा की जर निजवृत्ती स्वधर्म जर सोडला तर इंद्रिय आहेत ना ती, आणि इंद्रियांमध्ये जर तुम्ही गुंतलात तर दुःखच येणार तुमच्या वाटी. असं काही गोष्टी आता लिहिल्यात त्या ऐकून असं वाटतं अरे बापरे आपण काय काय करतो. जैसे जळचरा जळ सांडे आणि तत्क्षणी मरण मांडे, हा स्वधर्मू तेणे पाडे विसंबो नये. म्हणजे याचा मासा कसा असतो, त्याचा स्वभाव काय, पाण्यात असणं. पाण्याच्या बाहेर आल्यावर काय, ही कॅनॉट लिव्ह. तसं असलं पाहिजे आपलं. म्हणून तुम्ही समजती आपुलालिया कर्मी उचिती, निरत व्हावे पुढत बुडती म्हणती पा. म्हणीपत असे देखा विहित क्रियाविधी, निर्हेतुका बुद्धी. जो असतीये समृद्धी विनियोगू करी. गुरु गोत्र अग्नि पूजा, अवसरी भजे द्विजी. निमित्तादिकी यजी, पितरो उद्देशे या यज्ञ क्रिया उचिता. यज्ञेशी हवन करिता, हुतशेष स्वभावता उरे जे जे. विहित कर्म प्रत्येकाच्या वर्ण आणि आश्रमाप्रमाणे. वर्ण म्हणजे मी सांगितलं तुमचा गुणधर्म, आणि आश्रम म्हणजे काय, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. तुमच्या वर्ण आणि आश्रमाप्रमाणे विहित कर्म आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुमचं वर्ण किंवा तुमचे गुण आहेत ब्राह्मणी, म्हणजे तुम्हाला शिकायला आणि शिकवायला आवडतं, आणि तुमचं लग्न झालंय, मग गृहस्थ म्हणजे आता वर्ण आहे ब्राह्मणी आणि गृहस्थ. त्याच्यामध्ये त्याने स्वाध्याय प्रवचन मा प्रमदितव्यम असं तैत्रीय उपनिषदात सांगितलंय. स्वाध्याय प्रवचन मा प्रमदितव्यम करायलाच पाहिजे. पण गृहस्थ आहे म्हणजे काय, घर सांभाळून करायला पाहिजे. म्हणजे हा त्याचा स्वधर्म झाला. पण झाला म्हातारा तो, तरी पण अजून नाही घर, अजून इन्व्हेस्टमेंट आहे ते, मग तो म्हणजे स्वधर्म नाहीये, म्हणजे चुकलंय काहीतरी इन दॅट सेन्स.
पण प्रत्येकाची स्थिती वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाने आपापलं अनालिसिस करावं. असं नाही की आता 50 झाले तर आता वानप्रस्थात जायला पाहिजे. नाही. यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. आपण हे ऐकल्यावर ना आपल्या परिस्थितीप्रमाणे निर्णय घ्यायचा. नाहीतर घोळ होतो. देखा विहित क्रिया विधी निर्हेतुक बुद्धी जो असतीये समृद्धी विनियोगू करी. म्हणजे तो विहित कर्म ह्या गोष्टी करतो. गुरूंचं पूजन करतो. गोत्रांचे बंधुजन असतं त्यांचे पूजन करतो. अग्निपूजा करतो. अवसरी भजे द्विजी. अवसर आलं की ब्राह्मणांना बोलून ब्राह्मण भोजन, पूजा अर्चा करून घेतो. निमित्ताधिकयजी, निमित्त असतात काही श्राद्ध कर्म वगैरे असतात आपल्या पितरांसाठी ते. हे यज्ञ क्रिया सगळं तो करतो. तो व्यक्ती जो स्वधर्म करतो. मागे बघा बोलले ज्ञानेश्वर महाराज काय करायची गरज नाही ते. म्हणजे हे महती दाखवायला स्वधर्माची. स्वधर्म न करता हे सगळं केलं तर काय फायदा नाही. ते सुखे आपुल्या घरी कुटुंबेसी भोजन करी की भोग्याची ते निवारी कल्मशाते ते यज्ञावशिष्ट भोगी म्हणून सांडिजे तो ओ अघी जयापरी महारोगी अमृत सिद्धी का तत्वनिष्ठू जैसा नागवे भ्रांती लेशा तो शेषभागी जैसा न कळे दोष. म्हणजे आपल्या घरी व्यवस्थित सगळ्यांबरोबर बसून जो भोजन करतो, तृप्त राहतो, इट इज नॉट रॉंग. स्वधर्म आहे त्याचा तो. सो ही कॅन फॉलो ऑल दीज थिंग्स लाईक अ साधारण माणूस. असं काय नको आपल्याला वेगळं करायला. म्हणून स्वधर्म जे अर्जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगिजे मग उरे ते भोगिजे संतोषेसी. हे वाचुनी पार्था रहाटो नये अन्यथा ऐसी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे. म्हणजे आपल्या स्वधर्माप्रमाणे अर्जन करून बाकीची जे आपल्या स्वधर्माप्रमाणे ड्युटीज आहेत ते करून मग उरलं की त्याचा आपण तुम्ही भोग घेऊ शकता. नो प्रॉब्लेम विथ दॅट. जे देहची आपण पे मानिती आणि विषया ते भोग्य म्हणती या परते न स्मरिती आणि काही. हे यज्ञोपकरण से सकळ नेणत साते बरळ अहम बुद्धी केवळ भोगू पाहती. इंद्रिया रुची सारखे खूप असे हार्श बोलतात. इंद्रिया रुची सारिके करविती पाक निके ते पापिया फातके सेविती जाण. जे देहीच आपण पे मानिती, मीच देह आहे आणि विषया ते भोगती या परत ना स्मृती आणि की काय ह्याच्या पलीकडे काय नाही, काय दिसत नाही. मी आणि मला काय आवडतं ते आणि अहमबुद्धी म्हणजे मी करतो सगळं, मी मोठा, मी हुशार, माझं चुकतच नाही काही. इंद्रिया रुची सारखे करविती पाकनिके म्हणजे इंद्रिया म्हणजे अरे आज आपण ना हे बनवूया फ्राय करून. ते पापिया पातके सेविती जाण. अन्नाचं जे असं सेवन करतात जे रुचकर आहे, फक्त रुचकर रुचकर खाय ते पापी आहेत. जे संपत्ती जात आघवे हे हवन द्रव्य मानावे मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदि पुरुषे. हे सांडोनिया मूर्ख आपण ये आपण पेया लागी देख निपजविती पाक नानाविध. जिही यज्ञ सिद्धी जाये परेशा तोषु होये ते हे सामान्य अन्य न होये म्हणोनिया. हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण जे जीवन हेतू कारण विश्वायया. ते म्हणतात जे हवन द्रव्य आहे ना ते स्वधर्माने अर्पण केलं पाहिजे नेहमी. आपलं
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. जे हे अन्न आहे ते यज्ञ कर्म म्हणून तुम्ही जठराग्नीला स्वाहा करा. नानाविधी तुम्हाला छान छान आवडतं ते नानाविधी तळून वगैरे त्याच्यासाठी नाही येते, नुसतं त्याच्यासाठी नाही येते. हे सामान्य नाही अन्न. त्याच्यामुळे आपलं शरीर, आपलं बाळ, जीवन आहे, इतकं महत्व आहे. अन्नास्तव भूते प्ररोहो पावती समस्ते. मग पर्जन्य या अन्नाते सर्वत्र पसवे. तया पर्जन्या यज्ञी जन्म यज्ञाते प्रकटी कर्म कर्मासी आदि ब्रह्म वेद रूप. जेव्हा आपण यज्ञ करतो तेव्हा पाऊस पडतो. पाऊस पडल्यावर अन्न येतं आणि यज्ञ करण्यासाठी कर्म करावं लागतं. म्हणून हा कर्म ब्रह्मसारखा. तया वेदाते वेदरूप. तया वेदाते परात्पर प्रसवतसे अक्षर. म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध. परिकर्माची मूर्ती यज्ञी अधिवासु श्रुती. ऐके सुभद्रापती अखंडगा. ऐशी हे आदि परंपरा संक्षेपे तुझा धनुर्धरा. सांगितली या अध्वरा लागुनिया. म्हणून समूळ हा उचितू स्वधर्म रूप क्रतू. नानुष्ठी जो मत्तू लोकी ये. अर्जुना, आता मी जी परंपरेने जे होतं ते मी तुला सांगितलं. वेदांमध्ये काय म्हटलंय, वेदामध्ये पण कर्माचं महत्व आहे आणि काय होतं यज्ञ केल्यावर अन्न आपल्याला प्राप्त होतं आणि अन्न हे ब्रह्माचं रूप आहे, मी तुला सांगितलं. तो पातकांची राशी जाण भार भूमीसी. जो कुकर्म इंद्रियासी उपेगा केला. ते जन्म कर्म सकळ अर्जुना ती निष्फळ. जैसे का अभ्रपटळ आकाळीचे. पातकांच्या राशी जाण भार भूमीसी. म्हणजे तो पापी आहे जो व्यक्ती इंद्रियांमध्ये कुकर्म करण्यासाठी इंद्रियांचा वापर करतो आणि तो भार आहे भूमीवर. इज अ वेट, इज युजलेस. उपेगा गेला ते जन्म कर्म सकळ अर्जुना अति निष्फळ. जैसे का अभ्रपट आकळीचे. म्हणजे जन्म वेस्ट आहे ना. का गळा असताना अजेचे तैसे जियाले देखे. तयाचे जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेची ना. म्हणजे त्याने म्हटले की अज अज म्हणजे बकरी असते, तिच्या गळ्यावर असे 2 मासाचे हे असले तरी ते काय स्तन आहे म्हणून त्याच्यातनं दूध नाही येत, म्हणजे ते युजलेस असतं. तसं जर कोणी स्वधर्माचा जर वापर नाही, अनुष्ठान नाही केलं ना, तर त्यांचं आयुष्य युजलेस आहे. म्हणून ऐके पांडवा. पांडवा, अर्जुना ऐक. हा स्वधर्म कवणे न संडावा. सोडू नको स्वधर्म. सर्व भावे भजावा हाची एकू. सर्व भाव, complete involvement with all your feelings. हा गा शरीर जरी जाहले तरी कर्तव्य वोघे आले. मग उचित का आपुले वो संडावे. परिसपा सव्यसाची मूर्ती लहानो देहाची. खंती करीती कर्माची ते गावंडे गा. म्हणजे जर हे शरीर प्राप्त झालंय आणि जर तो व्यक्ती म्हणत असेल की अरे काय करायचंय आता, आपण काय करायचं, कुठलं कर्म करायचं, तुला हे बेसिक जर माहिती नसेल ना, तर तो गावंढळ आहे. गावंडे गा, गावंढळ माणूस आहे, अढाणी.
इन अदर वर्ड्स, देखे असतेनी देह धर्म, तेथ तोची ऐकू न लिपे कर्म, जो अखंडित रमे आपण पेपाची, जो ते आत्मबोधे तोषला, तरी कृत कार्य देखे जाहला, म्हणून सहजे सांडावला कर्म संगू. जोपर्यंत देहधर्म आहे ना तोपर्यंत कर्म आहे, पण ज्याचा आत्मबोध झालाय, त्याला तोष झालाय, त्याला सॅटिस्फॅक्शन झालंय, त्याला तृप्ती झाली आहे, त्यामुळे तो असं कुठलं कृतकार्य करणंच भाग आहे त्याला असं नाही उरलंय. ऍक्च्युली कर्माची संगता नाहीये त्याला. तृप्ती झालिया जैसी, साधने सरती आपैसी. देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही, जववरी अर्जुना तो बोध भेटे ना मना, तवचे यया साधना भजावे लागे. तृप्ती झालिया जैसी, जेव्हा तृप्ती होते, साधने सरती आपैसी. साधन म्हणजे काय? मीन्स तृप्तता म्हणण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, आपल्याला लाडू खायचे, लाडू खाल्ले की आपल्याला तृप्ती मिळेल असं धरूया. बुंदीचे लाडू, बुंदीचा लाडू, मग तो बुंदीचा लाडू हे साधन झालं, आणि ते खाल्ली की तृप्तीता. आणि मी 4 बुंदीचे लाडू खाल्ले आणि मी तृप्त झालो. मग आता मला बुंदीच्या लाडूची गरज आहे. हावरट असेल तर तो हो म्हणेल, पण जर तृप्ती झाली असेल तो म्हणेल नको, बस झालं. तृप्ती झालिया जैसे, साधने सरती आपैसी. सहजता साधन म्हणणार नाही. देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. तर एकदा आत्मतृष्टी झाली, पण कर्माचं तसं नाहीये, थोडं वेगळं. जववरी अर्जुना तो बोध भेटे ना मना, तवचे यया साधना भजावे लागे. जोपर्यंत आत्मबोध होत नाही तोपर्यंत साधना कर्तव्य, कर्म साधना, योग साधना, तुम्ही जे म्हणाल ते. पण पुढे सांगतायत, म्हणून तू नियतू सकळ काम रहितू, होऊनिया उचितू स्वधर्मे रहाटे, जे स्वकर्मे निष्कामता, अनुसरले पार्था कैवल्यपद तत्वता, पातले जगी. म्हणून पुन्हा सांगतो, सगळे काम, सगळ्या इच्छा तुझ्या पूर्ण होतील जर तू हेतुरहित काम केलंस तर, स्वधर्माने काम केलंस तर, आणि तुला सगळी हवी ती फळं मिळतील. पण तू स्वकर्म निष्कामता, स्वकर्म, स्वतःचं कर्म निष्काम होऊन केलं पाहिजे. हे मोठे मोठे शब्द जरी असतील तरी ह्याचा तुम्ही आता आपल्या कानावर पडतात ना, याचा विचार करणं आपलं काम आहे. सगळं ऐकलं सगळं कळेल असं नाहीये. हळूहळू ऍटलीस्ट कानावर तरी जाते. आपल्या गुरूंच्या कृपेने आयुष्य पडलंय आपल्याला विचार करायला, समजून घ्यायला. खूप नशीब आहे आपलं, आपण ऐकतोय खरंच. बृहदारण्यकोपनिषदात एक उक्ती आहे, आत्मावारे श्रोतव्यः, आत्मावारे मंतव्यः, आत्मावारे निधिध्यासितव्यः. आत्मबोधाविषयी ऐकायचं, आत्मबोधाविषयी विचार करायचा, आत्मबोधाविषयी जेव्हा ऐकलेलं असतं त्याचा विचार करून, जेव्हा अनालिसिस करून डाऊट क्लिअर होतात, ते काय आहे ते निधिध्यासनामध्ये अनुभवायचं. 3 स्टेप्स आहेत. आज आपण ऐकतोय, मनन केलं पाहिजे,
आणि मग निधिध्यासन होतं. जे स्वकर्मे निष्कामता अनुसरले पार्था कैवल्यपद तत्वता पातले जगी. कैवल्यपद, कैवल्य म्हणजे एक, पद म्हणजे ती स्थिती, जे एक आहे ती स्थिती ज्याच्यानं आपल्याला ब्रह्मस्थिती प्राप्त होते, त्याला कैवल्यपद पण म्हणतात. देखपा जनकादिक, जनक राजा ते होते. देख, ऐक त्यांना, तू बघ ते राजा होते. कर्मजात अशेख, पण त्यांनी कर्म योग केला. न सांडिता मोक्ष सुख पावते जाहले, पण मोक्ष सुख मिळालं त्यांना. या करणे पार्था होवावी कर्म कर्मी आस्था, हे आणि काही एका अर्था उपकारेल. जे आचरता आपण पेया देखी लागेल लोकायया, तरी चुकेल हा अपाया प्रसंगेची. म्हणूनच पार्था सांगतोय की तू कर्म तुझं केलं पाहिजेस. जे विहित कर्म आहे, जे वर्णाश्रमाप्रमाणे आहे तुझं कर्म तू केलं पाहिजेस. आणि हे जर तू आचरलंस तर दुसरी लोक तुला फॉलो करतील. देख प्राप्तार्थे जाहले, जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. ज्यांनाही तृप्ती मिळाली त्यांना आता काही कर्मयोग, हा योग तो योग करायची काही गरज राहिलेली नसते, कारण तृप्ती झाले, साधन पै सरले ना. पण ते निष्काम जरी असले तरी ते काम करत राहतात लोकालागी. लोकसंग्रहमावेपी संपश्यन कर्तुम अर्हसी. लोकसंग्रहासाठी, लोकांसाठी करतात ते. मार्गी अंधा सरिसा, छान लिहिलंय आहे, सगळं छान आहे. पण पुढा देखणाही चाले जैसा, अज्ञाना प्रगटावा धर्मो तैसा आचरोनी. एखादा आंधळा आहे, तो जर आपल्या खांद्यावर हात, ज्याला डोळे आहेत, ज्याला आत्मबोध झालाय, पण आंधळा आहे, जो अज्ञानी आहे, त्याला आपण मार्ग दाखवतो, ज्याला डोळे आहेत तो. हा गा ऐसे जरी न कीजे, तरी अज्ञान काय उमजे. तीही कवणे परी जाणीजे, मार्गाते या. कोण नेणार त्यांना आंधळ्यांना? मग प्रॉब्लेम होईल ना त्यांना. इकडे अरे बाबा, त्यांना जरी दिसतंय की इथे दगड आहे, ते दगड न बघता बाजूनी जाणार. पण जर ते बोलले नाही अरे दगड आहे, तो आंधळा पडेल ना. म्हणून ते सांगतात, त्यांना काही गरज नाही सांगायची इथे दगड आहे, इथे खड्डा आहे, इथे हे आहे, ते काही गरज नाही त्यांना, त्यांना दिसतंय. पण ते आंधळ्यांसाठी सांगतात, अज्ञानी लोकांसाठी. एथ वडील जे जे करीती, तया नाम धर्मू ठेविती. तोची तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. हे जे वरिष्ठ आहेत, त्यांचा आत्मबोध झालाय, ते जे जे करतात तो धर्म आहे. तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ, आणि बाकीचे सामान्य जन आहेत ते त्याचं पालन करायला पाहिजे त्यांनी. यदेद आचरती श्रेष्ठ, आणि करतातच तसे ते. हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्मन संडावे विशेषे आचरावे लागे संती. म्हणून हे जे संत जन आहेत, त्यांनी जर सोडलं कर्म, ते बाकीचे लोक पण सोडतील. म्हणून आता नाही का, आपल्याला सर्व वाटलं की अरे कशाला पाहिजे झंझट, आपल्याला सगळं जाऊ दे, आपण सगळं सोडून जाऊ. लोक म्हणते खरंच झंझट आहे, कशाला आपण. अरे ते एवढा मोठा माणूस आहे तो, बघ त्याचे सगळे लोक पाया बिया पडतात, आपण कशाला असं काहीतरी फालतू करायचं, तेच केलेलं बरं. असं झालेलं आहे आपल्या देशामध्ये. हुशार लोक नेहमी जे उच्च पदाला पोचले त्यांचं पालन करतात. म्हणून संतांलागी पण ते संत कर्म करत राहतात, म्हणजे दुसरे जण फॉलो करतील. आता अनिकाची या गोठी सांगो कायशी किरीटी, देखी मीचे ये रहाटी वर्तते असे. अरे दुसऱ्यांचं कशाला पार्थ अर्जुना, मी पण आहे, माझ्याकडे बघ, मला गरज आहे का काय करायची. कृष्ण म्हणतात, मी करतोय ना. काय साकडे काही माते, मला काय आहे का बंधन.
की कवणे एक आर्ते आचरिते आचरे मी धर्माते म्हणसी जरी. काय गरज आहे का मला काही आचरण करायची तू सांग. तरी पुरते पण लागी आणिक दुसरा नाही जगी. ऐसा सामुग्री माझ्या अंगी जाणसी तू. माझ्याकडे सगळं आहे सिद्धी. मला काही गरज नाही कशाची खरंच. मृत गुरुपत्र आणिला मृत गुरुपुत्र आणिला. सांदीपनी मध्ये ते शिकले. सांदीपनी मुनींच्या आश्रमात त्यांचा मुलगा त्यांनी परत आणला. तो तुवा पवाडा देखिला तू बघितलंयस हे. तोही मी उगाला कर्मी व्रते. हे मी का करतोय? कारण मी कर्म करत राहिलो पाहिजे. परी स्वधर्मी व्रते कैसा साकांक्षु का होय जैसा तयाची एका उद्देशा लागोनिया. जे भूत जात सकळ असे आम्हाची आधीन केवळ तरी न भावे बरळ म्हणोनिया. स्वधर्मचं व्रत ठेवून ज्या इच्छा असतात त्या पण तुम्ही पूर्ण करू शकता तुमच्या इंद्रियांच्या जाळ्यात न पडता, त्यांच्या अधीन न होता. चालेल. आम्ही पूर्ण काम होनी जरी आत्मस्थिती राहुनी तरी प्रजा हे कैसोनी निस्तरेल. ही आमुची वास पहावी मग वर्तती परी जाणावी. ते लौकिक स्थिती आघवी नासली होईल. म्हणून समर्थू जो येथ आथिला सर्वज्ञते आथिला सर्वज्ञते तेणे सविशेषे कर्मा ते त्यजावे ना. अरे जे पूर्ण काम होतात, पूर्ण काम म्हणजे त्यांना तृप्ती झालेली असते, त्यांना काही गरज नसते काहीच काम करायची. आत्मस्थिती राहुनी तरी प्रजा हे कैसोनी निस्तरेल. पण अरे मग काय होणार प्रजेचं? तर हुशार हुशार सगळे गेले. हुशार म्हणजे ज्यांना आत्मबोध झालाय, त्यांना तृप्ती आली, ज्यांना पीस आहे, जर त्यांना जर ते कळलंय आणि त्यांनी गाईडच नाही केलं तर काय होईल? म्हणून समर्थू जो येथे ज्याच्यात जी सामर्थ्यता आहे आत्मबोधाने आलेली आहे, त्यांनी सविशेष कर्मा ते त्यजावे ना. त्याने स्पेशली नाही त्यजलं पाहिजे कर्म, त्यांनी मुळीच असं करू नये. देखे फळाची आशा आचुरे कामुक जैसा कर्मी भरू होवावा तैसा निराशाही. जे पुढत पुढती पार्था हे सकळ लोक संस्था रक्षणीय सर्वथा म्हणूनिया. मार्गा आधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक नोहावे लोकांप्रती. ज्याला कळलेलं असतं, ज्याला आता फळाची अपेक्षा नसते, त्यांनी लोकांना असं नाही सांगायचं अरे सगळा मोह आहे, काय तुम्ही या मोहात पडलाय, काय कर्म करतायत, कर्म तर जड आहे, मूर्ख आहात तुम्ही, अज्ञानी आहात, मला काय उरलेलं नाही कर्तव्य, मी काय करणार नाही, काय गरज आहे, असं कधी करू नये. जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वाने खेवी जेवी. इतके करुणा असलेले टीचर आहेत ज्ञानेश्वर महाराज. अमेझिंग सेन्सिटिव्हिटी. म्हणून बाळका जैशी नेदावी धनुर्धरा. जे सायासे स्तन्य, एक बाळ आहे जो दूध पितोय फक्त, त्याला काय तुम्ही पक्वान्न द्याल का? पचेल का ते बाळाला? तैशी कर्मी जया अयोग्यता तया प्रती नैष्कर्म्यता न प्रगटावी खेळता आदी करुणी. त्यांना सांगायचं नाही अरे निष्कर्म हो, निष्काम हो, काही अपेक्षा नसताच कर,
काय तू हे कर्मामध्ये तू गुंतलायस? अरे, कसं त्यांना ते पचणार आहे का? हळू-हळू बोध देऊन तेथे सत्क्रियाची लावावी, तेची एक प्रशंसावी, नैष्कर्मी ही दावावी आचरोनी. सत्क्रिया, चांगली कुठली क्रिया आहे, कर्म चांगलं कुठलं आहे, ते त्यांना सांगायचं आधी करायला. ऐकी प्रशंसावी आणि प्रशंसा करायची त्यांची. हां, चांगलं आहे, असंच करायला पाहिजे. नैष्कर्मी ही दावावी आचरोनी आणि मग नैष्कर्म्य आपण जरी नैष्कर्म्य असलो, तरी त्याला महत्त्व द्यायचं आणि त्यांना दाखवायचं, आचरण करून कशी चांगली कर्म करायची. तया लोकसंग्रहालागी वर्तता कर्म संगी, तो कर्मबंधू अंगी वाजेल ना. जैसा बहुरूपी आचारावो रावो राणी, स्त्री पुरुष भावो नाही मनी, परी लोकसंपादनी तैशीच करीती. हे लोक संग्रहासाठी करतात. त्यांना काही कर्माची करण्याची गरज नाहीये कारण ते तृप्त आहेत. कर्मबंधू कर्मबंधन नसतं त्यांना. जसं राजा-राणीचं कोणी रोल करतो त्यांना माहिती असतं मनात ते राजा-राणी नाहीत त्यांच्याकडे हे असं सगळं काही गरज नाहीये त्यांना. तसे ते वागतात. पण ते ॲक्ट करतात. कारण दुसरी जण फॉलो करू शकतात. लोक संपदानी लोकसंपादनी तैशीच करीती. व्हेरी ब्युटिफुली की ज्यांना ज्ञान प्राप्त झालंय ते पण का कसे कर्म करतात आणि का करायला पाहिजे आणि कुणाला जर ज्ञान मिळालेलं असतं आणि किंवा जर आपण थोडंफार आज जर वाचलंय ते उपदेश द्यायला लागतात लोक. तर हे जे आहे कर्म, स्वधर्म, नित्यकर्म, विहित कर्म वेगळे शब्द आहेत. पण वर्णाश्रमाप्रमाणे प्राप्त झालेले स्वधर्म, नियत विहित कर्म, नित्य-नैमित्तिक कर्म सगळी करून तुम्ही ब्रह्मपदाला पोहोचू शकता आणि पोहोचल्यावर सुद्धा तुम्ही दुसऱ्यांना लोकसंग्रहासाठी आणि जे सिद्ध असतात, लोक त्यांना फॉलो करतात. म्हणून त्यांना फॉलो करण्यासाठी त्यांनी फॉलो करण्यासाठी आपण जसा आंधळा मागून चालतो आपल्याला हात धरून, तसं त्यांना पण आपण मार्ग दाखवला पाहिजे. पण महत्वाचं स्वधर्म खूप महत्वाचा आहे. आणि सांगितल्याप्रमाणे ऐकलंय तुम्ही, त्याच्यावर विचार करा आणि मग निधिध्यासन पण करा. ओके, आज एवढंच. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. स्लोली डोळे उघडा. उद्या सकाळी 6:30 वाजता पुन्हा भेटू. बाय. हरिओम.